झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईमध्ये वापरात नसलेल्या गिरण्यांचा काही भाग पाडण्याचे आदेश महापालिकेने दिलेत आणि विशेष म्हणजे या गिरण्यांमुळे डासांचा प्रादुर्भाव होतो आणि मलेरिया पसरतो असं कारण त्यासाठी महापालिका आयुक्तांनी दिले। गिरणी कामगार संघटनांनी मात्र महापालिकेच्या या निर्णयाला विरोध केलाय। महापालिका, बिल्डर लॉबी आणि गिरणी मालक यांच्या संगनमतानं हा डाव आखला गेल्याचा आरोप गिरणी कामगारांनी केलाय। गिरण्या पाडून बिल्डर लॉबी आणि गिरणी मालकांना 25,000 कोटींचा फायदा होणार आहे आणि त्यामुळे हा घाट घातला जाणार असल्याचा आरोप करण्यात येतोय। मुंबईतल्या पडीक गिरण्यांमध्ये मलेरियाचा डास पोसला जातो असा निष्कर्ष महापालिकेच्या आरोग्य विभागानं काढलाय। त्यानंतर महापालिका आयुक्तांनी हे महत्वाचे आदेश दिलेत। मुंबईमध्ये वापरात नसलेल्या ज्या अनेक गिरण्या आहेत त्याचा काही भाग पाडण्याचे आदेश आता महापालिकेनं दिलेले आहेत। विशेष म्हणजे या गिरण्यांमुळेच मुंबईमध्ये जो डासांचा प्रादुर्भाव आहे तो होतोय। गिरण्यांमुळे डासांचा प्रादुर्भाव होतोय आणि मलेरिया पसरतो असं कारण महापालिका आयुक्तांनी दिलंय। गोल्डमोर मिल जे आहे, मधुसूदन मिल आहे, सीताराम मिल आहे, अपोलो मिल, दिग्विजय मिल या मध्य मुंबईतल्या ज्या गिरण्या आहेत, ज्या जुन्या ज्याला आपण मोडकळीस आलेल्या ज्या गिरण्या आहेत, तर यांच्यामध्ये वरची जी रूफ गटर्स आहेत आणि इनएक्सेसिबल जो पार्ट आहे तर त्याच्यामध्ये मलेरिया ट्रीटमेंट पावसाळ्यापूर्वी करण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात। एजन्सीना ज्या आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत। मुंबईमध्ये ज्या वापरात नसलेल्या गिरण्या आहेत त्यांचा काही भाग पाडण्याचे आदेश महापालिकेनं दिलेले आहेत। या गिरण्यांमुळे डासांचा प्रादुर्भाव मुंबईमध्ये होतो आणि मलेरिया पसरतो असं कारण महापालिका आयुक्तांनी दिलेलं आहे। मात्र गिरणी कामगार संघटनांनी या महापालिकेच्या निर्णयाला विरोध केलेला आहे। महापालिका, बिल्डर लॉबी आणि गिरणी मालक यांच्या संगनमतानं हा डाव आखला गेल्याचा आरोप गिरणी कामगारांनी केलाय। सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जे सध्या आपल्या बरोबर आहेत। हेमंत, महापालिका आयुक्तांनी जरी असे आदेश दिले असले तरी गिरणी कामगारांनी मात्र गिरणी कामगार संघटनांनी याला विरोध केलेला आहे। काय नेमकी भूमिका आहे, कशा प्रकारे आता हे प्रकरण पुढे जाईल? अनुपमा, गिरणी कामगार संघटनांचा आरोप आहे की या ज्या 6 एनटीसीच्या मिल आहेत, अपोलो महालक्ष्मीची मिल, सीताराम महालक्ष्मीची मिल, मधुसूदन मिल आणि गोल्डमोर मिल, दिग्विजय मिल आणि हिंदू मिल या 6 मिल आहेत। त्याच्यापैकी 3 मिल आहेत, ज्या अपोलो मिल आहे, त्याचबरोबर गोल्डमोर मिल आहे आणि एनटीसीची मिल आहे। या 3 मिलांमध्ये पुन्हा या मिल सुरू करण्याचा एनटीसीचा निर्णय झालेला आहे। पण ह्या एनटीसीच्या निर्णयाला कुठेतरी बिल्डर लॉबी आणि महापालिका प्रशासन आणि गिरणी मालक यांनी मिळून संपूर्ण या डाव एनटीसीचा उधळण्याचा प्रयत्न केलेला आहे। कारण जी या जमिनी 6 गिरण्यांच्या जमिनी विकून 25,000 कोटीचा फायदा होईल असा पद्धतीचा गिरणी कामगार संघटनेचा आरोप आहे। जमिनी विकल्या गेल्या तर कारण त्याच्यामुळे या गिरण्या बंद करण्याचा डाव हा कुठेतरी गिरणी कामगार संघटना, गिरणी मालकांचा आणि त्याचबरोबर महापालिका प्रशासनाचा आहे अशा पद्धतीचा आरोप केलाय। त्यामुळे हे कुठेतरी आता ज्या गिरण्यांमुळे मच्छर आणि त्याचबरोबर मलेरियाचा प्रादुर्भाव वाढतोय असं आयुक्तांचं जे म्हणणं आहे त्याला कुठेतरी संशयाचा दूर निघतोय अशा पद्धतीचं वातावरण तयार झालं आहे। ठीक आहे हेमंत, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। हेमंत बिर्जे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। मुंबईमध्ये वापरात नसलेल्या गिरण्यांचा काही भाग पाडा असा आदेश महापालिका आयुक्तांनी दिलेत, मात्र गिरणी कामगार संघटनांनी याला विरोध केलाय। झी 24 तास एक पाऊल पुढे।